तिथल्या भारतीयांना आपल्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत, त्यांना काय वाटतं, कुठल्या प्रकारची मदत आपल्या सरकारने त्यांना दिली पाहिजे? नाही, आम्हाला मदत काही नकोय. आम्हाला फक्त आमच्या लोकांच्या सगळ्या अपेक्षाही काही नाहीयेत. आम्हाला फक्त तेवढंच पाहिजे की आता हे झालेलं आहे हे ठीक आहे, परंतु आम्हाला इथून बाहेर पडण्यासाठी काहीतरी थोडाफार आम्हाला प्रयत्न तुमच्याकडून व्हावा, एवढी माफक अपेक्षा आहे. आता प्रॉब्लेम असा आहे, 45,000 रुपयाचं त्यांनी तिकीट ठेवलंय. आम्हाला ते देण्याचं आमचं काही म्हणणं नाहीये, परंतु आज सगळं बंद आहे आणि ही परिस्थिती झाली त्या दिवशी गुरुवार होता. शुक्रवारी बँका बंद आणि त्या दिवसापासून आजपर्यंत बँका बंद आहेत. लोकांच्या खिशात पैसेच नाहीयेत, म्हणजे असून सुद्धा आम्ही वापरू शकत नाहीये. आज परिस्थिती अशी की कित्येक लोकांकडे 10 पाऊंड 20 पाऊंड सुद्धा नाहीयेत, की जे मोठमोठे बिझनेसमॅन आहेत. कारण ही परिस्थिती अशी उद्भवेल असं कोणाला वाटलंच नव्हतं. त्यामुळे शक्य तेवढं लवकर आम्हाला इथून बाहेर फक्त तुम्ही काढा. पुढची परिस्थिती निवळल्यानंतर आम्ही फक्त आम्हाला काय करायचं आहे ते आम्ही परत करू शकू. बरोबर आहे. थोडक्यात तुम्हाला भारतात परत येण्यासाठी जी मदत पाहिजे ती मदत सरकारकडून मिळत नाही असं तुमचं म्हणणं आहे? एवढंच की आम्हाला घेऊन जा, एअरपोर्ट वरून फक्त घेऊन जा. त्यासाठी तुम्ही $1,000 द्या, एवढं फक्त आम्हाला सांगायचंय की त्यासाठी तुम्ही कंपल्शन करू नका. आता कसं आहे की $300 कमवणारा सुद्धा जो रोजगार इथे माणसं जी येत आहेत, अनस्किल्ड लेबर जे येत आहे, त्यांच्याकडे आता $1,000 नसणार आहेत. हे म्हणजे स्वाभाविक आहे. हे कोणाच्याच माहितीमध्ये नव्हतं आणि एवढे पैसे काही कोणी घरात ठेवत नाही. आता 4-4 लोक जर फॅमिलीमध्ये असतील तर $4,000 एकदम आता रात्रीत कुठून उभे करणार? हा मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न असा आहे की त्याच्यावर उत्तरच साहेब काही नाहीये आणि ह्याचा विचार केला जावा, एवढंच आमचं माफक अपेक्षा आहे. देवरेजी, अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा एका राजदूताचं काम काय असतं आणि कुठल्या प्रकारचे स्टेप्स त्यांनी घेतली पाहिजे? कारण ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की आज भारतीयांना परत फक्त यायचं आहे आणि त्या पद्धतीने त्यांना परत येत नाहीये कारण पैशाची अडचण आहे, मग अशा वेळी त्यांनी काय करायला पाहिजे? भारतीय नागरिकांची जबाबदारी ही भारतीय राजदूतावर असतेच आणि त्या अशा बिकट परिस्थितीमध्ये भारतीय राजदूत आणि त्याचा राजदूतावास पूर्णपणे त्यांना मदत करण्यासाठी सज्ज असतात. आणि मी जे रिपोर्ट्स बघतोय काही 3-4 दिवसापासून टेलिव्हिजनमध्ये, त्याच्यावरून मला कळून येते की आपला अँबॅसेडर आणि राजदूतावास सुद्धा पूर्णपणे त्यांना मदत करण्यासाठी तत्पर आहेत. अर्थात त्यात काही अडचणी असतीलच, कारण कायरोमधली परिस्थिती अत्यंत अवघड आहे आणि तिथे दळणवळणाची साधनं सगळी तुटलेली आहेत. एअर इंडियाने काही विमानं तिथे मोठ्या जिकिरीने मोठ्या कष्टाने नेली आहेत. 2 विमानं परत आली आहेत. आज 3रं विमान आता तिथे पोहोचणार आहे. तर अशा याच्यामध्ये साहजिकच तिथले जे नागरिक आहेत त्यांना ज्या अत्यंत अवघड परिस्थितीतून जावं लागतंय, त्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांच्या मनात खूप चीड असणार. त्यांना होणारा जी सगळी गैरसोय आहे त्यामुळे त्यांना राग आलेला असतो. परंतु ह्याच्यामध्ये दोन्ही बाजूनी प्रकारच्या समोपचाराने गोष्टी सोडवणं आवश्यक असणार. आणि हे जो तिकिटाचा जो प्रश्न आहे विमानाच्या, त्यात मला वाटतं काय काय अशा अडचणी आहेत की एकतर फ्युएल कॉस्ट वाढल्या आहेत, काहीतरी नॅव्हिगेशनल चार्जेस खूप वाढलेत एअर इंडियाचे आणि त्यांना अर्थात हे कमर्शियल ऑपरेशनच असणार शेवटी. आणि मला वाटतं बरीच काही जी माणसं तिथे अशी एक्सकर्शन तिकिटावरती गेली असतील त्यांची अडचण जास्त झाली असेल आणि जे तिथले रहिवासी आहेत ते मला वाटते तिकीटं खरेदी करण्यासाठी वगैरे त्यांना जास्त तेवढी अडचण येत नसेल. पण आता जे सांगत होते मिस्टर शेंडे की कोणाकडे एवढी कॅशही नाही आहे, बँका बंद आहेत, या खरोखरच मोठ्या अडचणीच्या बाबी आहेत. आणि ह्याच्यामध्ये दूतावास सुद्धा या गोष्टी जाणून घेत असणारच आणि त्यांच्या परीने, आणि दूतावासाची तशी संख्या फारशी मोठी नसते. मला आठवते की कायरोमधला आपला जो राजदूतावास आहे तो फारसा काय मोठा नाही आहे. त्यामुळे सर्व त्यातली जी माणसं असतील दूतावासातली ती आता याच मुख्य कामामध्ये सज्ज असणार आणि भारतीय नागरिकांना जी जी मदत करणं आता त्यांना शक्य असेल ती करायसाठी प्रयत्न करत असणार. आपल्याबरोबर चंदनमल दर्डा पण आहेत. इजिप्तमधून ते सध्याच परतलेले आहेत या सर्व परिस्थितीतून. दर्डाजी, तुम्ही काय म्हणाल की जी परिस्थिती आहे तिकडे ती तुम्ही बघितली आहेत आणि तुम्ही कसे परत आला तिकडे? आम्ही ना 19 तारखेला इथून हेमंत पै यांच्या गायदूत ट्रॅव्हल्सने 22 जण इजिप्तला गेलो होतो आणि 29 तारखेला आमचा परतीचा प्रवास होता.
आम्हाला 8 ते 10 दिवस तिथं प्रवास करताना अजिबात काहीच जाणवलं नाही की तिकडे काय दंगल होईल म्हणून. 29 तारखेला जेव्हा आम्ही परत निघालो तेव्हा आम्हाला कैरोपासून 150 किलोमीटरच्या अंतरावर एका चेक नाक्यावर मिलिटरीच्या लोकांनी अडवलं. तिथं मिलिटरीचा रणगाडा पण होता आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की कैरोच्या सगळ्या सील रोड सगळे बंद केलेले आहेत आणि तुम्हाला काय याच्या पुढे जाता येणार नाही. आणि आमचं त्याच दिवशी रात्रीचं 11 वाजता विमान होतं. आम्ही त्यांना भरपूर विनंती केली. ते म्हणले जाऊन फायदा नाही, कारण की विमाने जवळजवळ सगळी रद्द झालेली आहेत. तेव्हा तुम्ही आज इथंच आजूबाजूला राहा आणि सकाळी 8 वाजता कर्फ्यू ढिल्ला होईल त्यावेळी तुम्ही जाऊ शकता. आम्ही तिथूनच जवळ एका सुकना या गावात एका हॉटेलमध्ये रात्रभर कशीबशी काढली आणि सकाळी 8 वाजता आम्ही ताबडतोब तिथनं बाहेर पडलो. जेव्हा आम्ही इजिप्तकडं कैरोकडे जायला निघालो तेव्हा रस्त्यात पोलीस तर एकही नव्हते आणि सगळीकडे मिलिटरी दिसत होती. कैरोमध्ये आम्ही प्रवेश केला तर कैरोच्या आजूबाजूला प्रत्येक चौकात 4-4 टँकर उभे होते आणि त्या प्रत्येक 4-4 टँकरवर इजिप्तचे सर्व सैनिक सज्ज अवस्थेत उभे होते आणि रस्त्यावर कोणी चिट पाखुरी दिसत नव्हतं. सर्व दुकानं, सर्व व्यवसाय, सर्व बँका सर्व आम्हाला बंद दिसत होत्या. आणि जसं आम्ही पुढे जातो जेवढे चौक लागले त्या प्रत्येक चौकात 4-4 टँकर सज्ज असे उभे होते. पुढील जेव्हा एअरपोर्टच्या रस्त्याला निघालो त्या मुख्य रस्त्यावर संपूर्ण रस्त्याच्या कडेला जवळजवळ आम्ही त्या प्रवासात 100-1 टँकर तरी पाहिले असेल आणि जेव्हा 100-1 रणगाडे तरी पाहिले असेल. आणि जेव्हा रणगाडे पाहिल्यावर आमच्या सगळ्यात थोडक्यात मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं. आमच्या सर्व 22 लोकात भीतीचं वातावरण निर्माण झालं की आपण आता एअरपोर्टवर पोहोचू शकू की नाही पोहोचू. पण आम्ही एअरपोर्टवर जेव्हा पोहोचलो आणि एअरपोर्टच्या तिथं एक जो उड्डाण पूल होता त्या उड्डाण पूल गेल्यावर आम्ही खाली पाहतो तर संपूर्ण रस्ते एअरपोर्टच्या दिशेने सगळे धावत होते आणि तिथून आम्हाला 1-2 किलोमीटर जाण्याकरता जवळजवळ अर्धा पाऊण तास लागला. एवढा रोड जाम झाला होता. आम्ही विमानतळावर पोहोचल्यावर तोबा गर्दी. आपल्याकडे रेल्वे स्टेशनवर जशी गर्दी असते त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी एअरपोर्ट होती. आणि आत आम्ही कसे तरी आमचं सामान उचलून आणि कसं तरी आत गेलो विमानतळावर. 2ऱ्या-3ऱ्या सेक्टरमध्ये गेल्यावर आम्हाला तिथं उभं राहायलाही जागा नव्हती. कसं बसं आम्ही स्थिर झालो. परंतु त्यानंतर आम्ही त्या तिथले अधिकारी होते त्यांची भरपूर उज्जत घातली की आमचं विमान कालचं रद्द झालेलं आहे, आज तरी आम्हाला द्या. पण शेवटी आम्ही 9 तास रांकेत उभं राहून आम्हाला 1 तारखेचं तिकीट बदलून मिळालं. 1 तारखेसारखे तिकून बदलून मिळाल्यावर आम्हाला तिथं ना पाणी प्यायला होतं ना खायला काय होतं. सर्व स्टॉलमधलं सगळं संपलं होतं. एक साधा चहा घ्यायला तिथले 10 पाऊंड म्हणजे आपल्याकडचे जवळजवळ 250-300 रुपये लागत होते. साधा काही मिळत नव्हतं आम्हाला. रेल्वे विमान अथॉरिटीकडून सुद्धा काही मिळत नव्हतं. शेवटी आम्ही तसंच धीर धरून सगळेजण एकमेकाला धीर देऊन तिथं थांबलो. आमच्याबरोबर जे ग्रुप लीडर होते भयंकर प्रयत्न करत होते. शेवटी आम्हाला तिथनं भारतातनं काय प्रयत्न व्हायचे काही पत्ता नव्हता. आमच्याकडं फोन भारतात चालू होते. भारतात फोन केल्यावर आम्हाला असं कळलं की भारताचं विमान एअर इंडियाचं विमान आम्हाला घ्यायला निघालेलं आहे. प्राध्यापक अरुणा पेंडसे, तुम्हाला काय वाटतं की ही जी परिस्थिती निर्माण झाली याला मुख्य कारणं काय आहेत आणि ही परिस्थिती निर्माण होण्यामागे म्हणतात की बाकीच्या देशात जे उद्रेक झाले त्याच्यानंतर हे असं झालेलं, तुम्हाला काय वाटतं? ह्या प्रकारचा ज्या वेळेला उठाव होतो आणि ह्या उठावाला अजून तरी तसं नेतृत्व नाही, म्हणजे कुठलाही राजकीय पक्ष त्याच्या मागे असं दिसत नाही आहे. अल बरदाई हे जे विरोधी पक्षाचे एक नेते आहेत आणि त्यांनी आजपर्यंत जे काही काम केले त्याच्याबद्दल त्यांना ह्याचं अवॉर्ड पण मिळालेलं आहे, नोबेल अवॉर्ड मिळालेलं आहे. नेतृत्व नसताना जनतेचा असा उठाव होणं ह्याचा अर्थ फार काळ लोकांच्या मनात असंतोष खदखदत होता. आपल्याला शेंडे म्हणाले की त्यांना अजिबात कल्पना पण आली नाही. कल्पना न येता जर का एवढे लाखो लोक रस्त्यावरती उतरतात ह्याचा अर्थ तिकडचे निवासी नसल्यामुळे कदाचित त्यांना तेवढी कल्पना आली. तेवढा काय असतो, मला असं वाटतं की लोकांचं नेमकं काय चाललेत व्यवहार आणि त्यांना तिथे काय खुपतंय हे कदाचित बाहेरून जाणाऱ्या लोकांना लक्षात येत नसणार आणि ते स्वाभाविक आहे. पण म्हणजे अजिबात त्याचा बाहेर किंवा तिथे असताना सुद्धा कोणालाही अंदाज येऊ नये आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हे मोबिलायझेशन होणं, हा जो उठाव आहे जनतेचा, हा एका प्रकारे आपण ज्याला लोकशाहीवादी क्रांती म्हणू त्या प्रकारचा आहे. बरोबर. आणि अशा प्रकारच्या ज्या क्रांत्या आहेत त्या अजिबात नवीन आहेत असं नव्हे, झालेल्या आहेत अशा. पण ही आत्ता इथे झाली आहे. त्याच्या पाठीमागे आपल्याला दिसते की त्याच्या अलीकडच्या आठवड्यात ट्युनिशियामध्ये झालेलं आहे, येमेनमध्ये झालेलं आहे. आणि हा जो एक सबंध भूप्रदेश आहे मध्य पूर्वेचा, आफ्रिकेच्या उत्तर भागापासून तो ह्याच्या आखाताच्या दक्षिण भागातला, मला असं वाटतं की त्याच्या पाठीमागे काय नेमकी सूत्र आहेत, कोणी ते. आपण सुधीर देवरेंना विचारूया की तुम्हाला काय वाटतं देवरेजी की असे उठाव का होतात आणि याला कितीसा काळ लागतो? कारण जेव्हा हुकुमशाह असतो तेव्हा नंतर एक बघायला मिळतं की कुठे ना कुठेतरी उठाव होतो. मग नक्की कारण काय असतं ते उठावामागचे?
2-3 कारणं याच्याबद्दल म्हणता येईल. एक तर गेली 30-35 वर्ष इजिप्तमध्ये जी राजकीय गळचेपी, हक्कांची पायमल्ली चाललेली आहे, त्यामुळे लोकांचा असंतोष सतत वाढत गेलेला होता. ग्लोबलायझेशनमुळे देशामध्ये काही बाहेरून वस्तू आल्या, कन्झ्युमरिझम वाढलं, परंतु अत्यंत अनइव्हन अशी ग्रोथ आहे या देशामध्ये. फार मोठ्या प्रमाणामध्ये असा एलिट निर्माण झाला आहे आणि गरीब जनता फार मोठ्या प्रमाणामध्ये अजून आहे. तर त्यामुळे बेरोजगारी, वाढती महागाई आणि एकूण इजिप्तची ज्या मानाने प्रगती व्हायला हवी होती तशी गेल्या 30-35 वर्षात झालेली नाही.